नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? दिल्ली कसोटी सामना कव्हर करताना एका बाजूला शुभमन गिलचं सातत्य नजरेत भरतंय, तर दुसरीकडे वेस्ट इंडिज क्रिकेट संघाची अडखळती बाजू किंवा अडखळता प्रवास हा मनाला त्रास देतोय. त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे. दुसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये काय झालं त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. दुसऱ्या दिवशीच्या खेळाच्या सुरुवातीच्या अगोदरच महान माजी खेळाडू अनिल कुंबळे यांनी कॉमेंट्री करत असताना एक मुद्दा मांडला होता. तो म्हणला होता की यशस्वी जयस्वाल ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी तो 173 धावांवरती नाबाद आहे, त्याचा अर्थ तो द्विशतक करेल हे तर सगळ्यांना वाटतच आहे, पण त्याच्याबरोबर त्याची धावांची भूक बघता तो कदाचित सेहवागप्रमाणे त्रिशतकी मजलसुद्धा मारू शकतो. त्याच अपेक्षेने दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली. सगळ्यांची नजर मेनली यशस्वी जयस्वालवरती होती. परंतु क्रिकेट हा एक असा मजेदार खेळ आहे ना की तुम्ही एका बाजूला वळायचं ठरवलं की तो तुम्हाला दुसऱ्या बाजूला घेऊन जातो, आणि तसंच आज घडताना दिसलं. कारण जयस्वालनी आज एक बॉल जो मारला त्यावेळेला लॉंग ऑफचा फिल्डर जो होता, तो डावखुरा बॅट्समन आहे, लॉंग ऑफचा जो फिल्डर होता तो थोडासा पुढे उभा होता, तो धडना मिड ऑफ होता, धडना तो लॉंग ऑफ होता, आणि त्यांनी मारलेल्या फटक्यामध्ये ताकद होती आणि तो पळत सुटला. त्याला वाटली ही सहजी एक धाव आहे, आणि त्याच वेळेला शुभमन गिलला वाटलं तो घाई करतोय म्हणून तो पुढं आला आणि त्यांनी सांगितलं की नाही, ही रन नाही आहे, आणि अक्षरशः यशस्वी जयस्वाल पळत पळत अर्ध्या विकेटच्या पुढं आला आणि नंतर त्याला मागे फिरत असताना उशीर झाला आणि तो 175 धावांवरती धावबाद झाला. आणि त्याच्यानंतर मैदानावरती उभं राहून त्याने अक्षरशः शुभमन गिलला प्रश्न विचारल्यासारखं केलं की अरे तो कॉल माझा होता, तू का पळाला नाही? शुभमन गिल म्हणला अरे पळायची घाई काय? अशा टाईपची मैदानावरती त्यांची नाराजी एकमेकांबद्दलची उघड होत होती. फलंदाजाच्या बाबतीत टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये रनआउट होण्यासारखी मोठी चूक नाही, कारण कोणालाही रनआउट झालेलं आवडत नाही. त्यातनंही समजा एखाद्या फिल्डरनी आउटस्टँडिंग फिल्डिंग केली, एक स्टंपवरती थ्रो मारला वगैरे वगैरे, तर प्रश्न वेगळा आहे. पण ज्या वेळेला ज्याला आम्ही भरतभेट म्हणतो, अगदी भरतभेट नाही, भरतभेट म्हणजे दोन्ही बॅट्समन एका बाजूला, त्याला आम्ही भरतभेट म्हणतो गमतीने. पण आज जे झालं त्याच्यामध्ये दोन प्रवाह दिसले. एक म्हणजे जयस्वालनी जर का कॉल दिलेला आहे तर तो कॉल जयस्वालचा आहे, शुभमन गिलनी पळायला पाहिला, असा एक प्रवाह आहे. दुसरा एक प्रवाह असा आहे की टेस्ट मॅच क्रिकेट आहे, कशाला तुम्ही चोरटी धाव पळायला जात आहे, असाही एक प्रवास आहे. माझ्या मते जयस्वालनी ती रन पाळायची गरज नव्हती, त्यांनी थोडीशी घाई करायला नको पाहिजे होती, कारण धावांचा बुफे त्याच्यासमोर मांडून ठेवलेला होता, त्याला फक्त जेवायचं होतं धावांचं जेवण, आणि ते गमावल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरची, त्याच्या देहबोलीमधली निराशा ही स्पष्ट दिसत होती. ही शुभमन गिल बरोबर झालेली ग्राउंडवरची भांडणं नाही आहेत, ही निराशा आहे, ही तुम्ही समजून घेतलेलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठली बाचाबाचीचा प्रसंग नव्हता. आणि त्याच्यानंतर शुभमन गिलनी जी बॅटिंग केली, लाजवाब बॅटिंग केली. एक तर हा पठ्ठ्या कॅप्टन झाल्यापासून एका वेगळ्याच लईमध्ये बॅटिंग करतो आहे. त्यांनी इंग्लंडमध्ये धावांचा काय रतीप टाकलेला होता हे आपण पाहिलं. एका सामन्यामध्ये तर एकदा द्विशतक आणि एकदा शतक, एका सामन्यामध्ये 2 शतकं त्यांनी करून दाखवलेली होती. एका सामन्यामध्ये 400 धावा त्यांनी जणू काही गोळा केलेल्या होत्या. तोच फॉर्म बॅगेत भरवून तो इंग्लंडहून इकडे घेऊन आलेला आहे. जसं पहिल्या मॅचमध्ये थोडेसे या गोष्टी गमावल्याचं यशस्वी जयस्वालला दुःख वाटलेलं होतं, तसं शुभमन गिलनी या सामन्यामध्ये केलेली बॅटिंग, मान्य आहे की या बॉलिंगमध्ये तेवढा दम नाही आहे, हे मान्य करायला लागेल. वारिकांचं एक सातत्य जर का म्हणलं लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून, तर बाकीच्या बॉलर्सच्या बाबतीत मला इतकं वाईट वाटलं. कारण आज रॉस्टन चेसनी एक प्रयत्न करायचा म्हणून बऱ्याच वेळेला क्षेत्ररचना बदलून बघितली. त्याचं कारण असं आहे की एकदा त्यांनी डाव्या बाजूला 2च फिल्डर ठेवले, कधी 3 फिल्डर ठेवले, उजव्या बाजूला 6 फिल्डर ठेवले, 7 फिल्डर ठेवले, परंतु बॉलरनी त्याप्रमाणे बॉलिंग केली नाही. शुभमन गिलला तुम्ही मिडल स्टंप लेग स्टंपचा मारा ठेवला तर तो तुम्हाला त्रास देणारच, तो रन्स करणारच. कारण ऑनसाईडला शॉट मारत असताना तो ज्या पोझिशनमध्ये येतो आणि नंतर एकदम हलक्या हातानं ते बॉल खेळून झाल्यानंतर बॅट वळवतो आणि बॉल सुसाट बाउंड्री लाईनकडे पळत सुटतो, हे बघायला मिळालेलं आहे. अप्रतिम फटकेबाजी
शुभमन गिलनी केली. कित्येक वेळेला तो बॉलर आणि कॅप्टनच्या डोक्याशी खेळत होता असं मला वाटलं, कारण कधीकधी तो ऑफसाईडला आक्रमक फटके मारत होता, कधी पायावर पडलेल्या बॉलला ऑनसाईडला फटके मारत होता. मला वाटतं 13 चौकार आणि 1 षटकार मारत त्यांनी कधी शतक केलं हे कळलंसुद्धा नाही. हे त्याचं 10वं कसोटी शतक आहे. याच्यातली 5 शतकं त्यांनी कॅप्टन म्हणून केलेली आहेत. म्हणजे इंग्लंडच्या 5 टेस्ट मॅचेसमध्ये त्यांनी 4 शतकं केली आणि इथल्या 2 टेस्ट मॅचमध्ये त्यांनी 1 शतक केलेलं आहे. भन्नाट फॉर्ममध्ये तो बॅटिंग करतो आहे, त्यामुळे त्याची बॅटिंग बघायला आज मजा आली. नितीश कुमार रेड्डी म्हणा किंवा नंतर आलेला जुरेल म्हणा, यांच्यावरती कुठलंच दडपण नव्हतं. दोघांनी 40-40 धावांच्या अर्धशतकाच्या अगोदरच्या खेळ्या केल्या आणि दोघंही जण आऊट झाले. ज्यावेळेला जुरेल आऊट झाला त्या क्षणी 129 धावांवरती नाबाद खेळत असलेल्या शुभमन गिलनी डाव घोषित केला आणि बरोबर कालच्या धावसंख्येमध्ये 318च्या धावसंख्येमध्ये 200 धावा ॲड केल्या. कारण 518 धावा या वेस्ट इंडिजकरता पुरेशा आहेत अशा पद्धतीचा संदेश त्यांनी पाठवला. वेस्ट इंडिजचे खेळाडू फिल्डिंग करून दमलेले होते आणि त्याच्यानंतर तेव्हा जे बॅटिंगला आले तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये बुमराह आणि सिराजला त्यांनी लगेच यश मिळवून दिलेलं नाही आहे. ही चांगली गोष्ट झाली. थोडीशी सुधारित बॅटिंग जर का म्हणायला गेलं तर त्यांनी ती केलेली होती. आणि हे बघायला रिची रिचर्डसन, सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि ब्रायन लारा हे VIP कक्षामध्ये बसून हा सामना बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावरती एक थोडीशी आशा झळकत होती की वेस्ट इंडिजचे खेळाडू बॅटिंग काहीतरी करतील. कारण हे बघणारे तिन्ही बॅट्समन हा काय बॅट्समन होते. तिघही घणाघाती बॅट्समन होते. लकप त्यांची जबरदस्त होती, देहबोली त्यांची वेगळी होती. असे तिघं बॅट्समन होते आणि ते तिघं मिळून एकत्र सामना बघत होते. आणि तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर सुरुवात चांगली करून सुद्धा कॅम्बेल आणि चंदर पॉल या दोघांनी सुरुवात चांगली करून नंतर मला वाटतं थोडीशी गडबड केली. त्याचं कारण असं आहे, जडेजाला पहिली विकेट मिळाली असं म्हणावं का साई सुदर्शननी जडेजाला पहिली विकेट मिळवून दिली असं म्हणावं, हे माझ्यापुढं प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे, कित्येक वेळेला विकेट ही बॉलरच्या नावावरती लागते, परंतु त्याच्या मागचा खरा सूत्रधार हा फिल्डर असतो. आजसुद्धा कॅम्बेलनी शॉट मारला होता, तो कडक स्वीपचा शॉट होता, थोडासा वरती होता आणि तो दांडकन शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या साई सुदर्शनच्या हाताला लागला. त्यांनी तो घट्ट कसा पकडून ठेवला हेच खरोखर आश्चर्य आहे. तो बॉल चांगला आघात साई सुदर्शनच्या हाताला करून गेलेला आहे, कारण त्याच्यानंतर साई सुदर्शन हा क्षेत्ररक्षणासाठी आलेला नाही आहे. खेळपट्टी चांगली होती. या विकेटवरती बॅटिंग चांगली करणे शक्य होतं. काही जण म्हणतात विकेट म्हणायचं का पिच म्हणायचं, मी खेळपट्टी म्हणायचा प्रयत्न करतो. चला, खेळपट्टी अजूनही बॅटिंगला चांगली होती आणि त्यामुळे बॅटिंग करणं हे अवघड नव्हतं. आणि तेच मला वाटतं बॅट्समनला दिसत होतं. फक्त विकेटवर थांबण्याचा जो संयम लागतो, खणायला विकेट जे लागतं, अँकर म्हणजे ज्याला म्हणतात नांगर टाकून उभं राहिल्यासारखं उभं राहायला लागतं, ती गोष्ट यांना जमलेली नाही आहे. कारण ॲथनेज म्हणा, चंदर पॉल म्हणा, कॅम्बेल म्हणा आणि नंतर शेवटचा आऊट झालेला कॅप्टन रॉस्टन चेस म्हणा, 3 विकेट या रवींद्र जडेजानी घेतलेल्या आहे. 1 विकेट जी आहे ती कुलदीपला मिळाली, कारण त्यावेळेला ॲथनेजनी सेट झालेल्या ॲथनेजनी ज्या पद्धतीने शॉट मारायचा प्रयत्न केला त्याची गरज नव्हती. रॉस्टन चेसनी सुद्धा जम बसायच्या आत जडेजाला फटका मारायचा प्रयत्न केला. अगोदरच जडेजा आउटस्टँडिंग फिल्डर आहे, तो कॅचेस सोडत नाही. त्यातनंही त्याच्या बॉलिंगवरती तो कॅच कसा सोडेल, शक्यच नाही. त्यामुळे 4 विकेट या गेलेल्या आहेत आणि वेस्ट इंडिजला परत एकदा फॉल ऑनची भीती वाटायला लागलेली आहे. शे होप म्हणजे आशा, त्या शे होपवरतीच आता वेस्ट इंडिज क्रिकेटच्या आशा आहेत. कारण त्याच्याचबरोबर दुसरा विकेटकीपर खेळतो आहे आणि नंतर बॉलर्स असणार आहेत. त्यांना या आपल्या भारतीय फिरकीला तोंड देताना त्रास होणार आहे. कारण दुसऱ्या दिवशी खेळपट्टी जरी चांगली असली तरी फिरकी गोलंदाजांना थोडी मदत ही बॉल वळवण्याच्या बाबतीत मिळू लागलेली आहे. जडेजाच्या 3 विकेटमधनं ते दिसू लागलेलं आहे. आणि त्यांनी चंदर पॉलला आऊट काढताना सुद्धा KL राहुलनी झकास वेगवान झेल पकडला, हे सुद्धा नमूद करायला लागेल. त्यामुळे रिची रिचर्डसन, व्हिव्हियन रिचर्ड्स आणि लारा जे आशा लावून बसलेले होते चेहऱ्यावरती, त्यांनाही थोडीशी अडखळती बाजू बघून त्रास झालेला असेल आणि तेच मला त्यांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळालं. या सगळ्या गोष्टी मैदानावरती अनुभवत असताना वेस्ट इंडिज क्रिकेटमधली जी धमक होती ती कमी झाल्याचं परत एकदा दिसून आलेलं आहे.
4 विकेट त्यांच्या गेलेल्या आहेत, 140चा धावफलक आहे. याचा अर्थ ही सुरुवातही अडखळतच आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फॉल ऑन टाळण्यासाठी शे होप आणि नाबाद उरलेले फलंदाज काय करतात हे बघायला परत एकदा उसन्या उत्साहाने मी अरुण जेटली मैदानावरती येणार आहे. आजच्या खेळीतल्या शुभमन गिलच्या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याचबरोबर जयस्वाल धावबाद झाला त्यावेळेला चूक कोणाची होती? तुमचं मत काय मला नक्की कळवा. आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.